नाही बोलू शकले यार काल पण त्याला. हा सॅड लाईफ. मग कधी बोलणार आहेस आता त्याला? आज एक मिनिट, रिली? मी ठरवलंय, मी त्याला आज प्रपोज करणारच आहे. पण दीदी, इज ही रिली शुअर अबाउट यू? आता ते त्याला विचारल्यावरच कळेल ना. शिट, उशीर झालाय. हा बोल चारू. हो हो, नाही बरोबर आहे एकच. अरे हो ना, माझा मॅनेजर पण मला सकाळपासून मेसेजेस करतो. मला माझं वॉलेट आहे. मॅनेजर पण मला सकाळपासून मेसेजेस करतो. मला माझं वॉलेट. अरे शिट, तुम्ही ठीक आहात? ठीक? अरे काय ठीक? माझा फोन बंद पडला. ते मी जरा काय रस्त्यावर उलटा चालत होता? अहो नाही, ऍक्च्युली मी फोटो. ए, चूक करतो टोन वर करून माझ्याशी बोलतो. माझी काय चूक यात? तुम्ही पण तर बघून चालू शकले असतं. हो राईट, चूक तर माझी ना. सकाळी सकाळी मी मंदासारखी रस्त्यावर उलटी चालत होते आणि जी लोक कामावर चालली आहेत ना त्यांना धडकतीये. ठीक आहे, सॉरी. ए चल आता माझा फोन दुरुस्त करून दे. काय? सॉरी बोलला ना, मग फोन रिपेअर करून दे. हा काय प्रकार आहे यार? आता 350 डन करू. अहो 600 खूप होत आहे. बर 500 फायनल. ठीक आहे, थँक्यू. ₹100 चालले माझे. हा घे तुझा फोन. वेल थँक्यू. बाय द वे, मला नाही वाटत माझी कुठे काही चूक होती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. अरे किती वेळा सांगू बाळा तुला, सकाळी मी रस्त्यावर सरळ चालत होते, तू रस्त्यावर उलटा चालत होता. नशीब समज मी होते, दुसरं कुणी असतं ना मार खाल्ला असता. ओके ठीक आहे, हा माझी चूक. आय एम सॉरी. बस. शिट, मला खूप लेट होतोय. चल बाय. ए मी काही रिकाम टेकडे वाटते का तुला? मला पण लेट होतंय, मला पण काम आहेत. आला मोठा मंद कुठला. अरे त्यांनीच भरले पैसे, असं कसं जाऊ देईल मी त्याला? मग काय गेला तो मंद कुठला. अगं बस ग दीदी, आता किती बोलणार त्याच्याबद्दल? बरं हॉट होता का? अगं नाही, हॉट तर नव्हता पण क्यूट होता. पण आता काय फायदा, गेला की तो निघून. परत कुठे भेटणार आता तुला तो? अगं उद्याच भेटणार आहे सकाळी. वेट म्हणजे? अगं त्याचं झालं काय? हो ताई, तुमचं वॉलेट राहिलंय. वॉलेट माझं? हो, तुम्हीच विसरला होता वॉलेट. अच्छा ठीक आहे, थँक्यू. एक गप ग. ऑल द बेस्ट फॉर युअर अनप्लॅन्ड डेट. झोपतेय मी. बाय बाय बाय. वॉलेट. हाय, कशी आहेस तू? थँक्स माझं वॉलेट सांभाळल्याबद्दल. ओ लेट मी गिव्ह यू ट्रीट फॉर दॅट. हाय, कशी आहेस तू? थँक्स माझं वॉलेट सांभाळल्याबद्दल. लेट मी गिव्ह यू अ ट्रीट फॉर दॅट. हॅव अ सीट. हे घे तुझं वॉलेट. थँक्यू. बाय द वे मी चित्रा. मी प्रकाश ठाकूर फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. डेट ऑफ बर्थ 12 नोव्हेंबर 2002. वडिलांचं नाव मनोज ठाकूर. अरे जर मी तुझं वॉलेट उघडून बघितलं नसतं तर मला तुझा नंबर कसा मिळाला असता? ओ पॉइंट आहे. पण बाय द वे, थँक्यू सो मच माझं वॉलेट सांभाळल्याबद्दल. मेन्शन नॉट.
बाय द वे तू करतोस काय? म्हणजे अरे म्हणजे आयुष्यात करतोस काय? हो, तसा मी एक फोटोग्राफर आहे आणि आजकाल माझं पोर्टफोलिओ बिल्डिंगवर लक्ष आहे. वाव, इंटरेस्टिंग. तू काय करतेस? अरे मी डिझायनर आहे, सो मी जॉब करते ॲज अ ग्राफिक डिझायनर. वाव. शिट यार, मला आज परत खूप लेट झालंय. मी निघतो. चालेल? चालेल. चल, बाय बाय अँड Bye-bye. थँक्यू वन्स अगेन. येस. अरे तुझं वॉलेट तर घेऊन जा. शिट. येतो. येस. मंद कुठला. मंद कुठली? आता हे का कॉल करतायत? हा सर बोला ना. हा थायलंडच्या क्लायंटसोबत प्रेझेंटेशन रेडी आहे. अहो सर पण संध्याकाळी 7 वाजता मीटिंग आहे ना. हा तर थायलंडमध्ये 7 वाजले आहेत. चल लवकर 10 मिनिटात लाईव्ह आहे. हा हो सर, प्रेझेंटेशन रेडी हो. ओके ओके हो 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 जस्ट बी क्विक. हो सर. अरे ही पण कॅन्सल झाली. हा यार. प्रकाश ऐक ना, मला लेट होतोय, मला घरी सोडतोस का प्लीज? केलं असतं पण ऍक्च्युली मला पण लेट होतंय. अरे यार मी तुझं वॉलेट जपून ठेवलेलं ना, त्यासाठी तरी घरी सोड. बाय द वे वॉलेट साठी मी तुला आत्ता ट्रीट दिलीये. अरे यार तुला जर हेल्प हवी असती तर मी केली असती. बर बस. थँक्यू सो मच. मला ऍड्रेस सांगशील फक्त? हो हो सांगते. हॅलो. अरे वा, आज कशी आठवण आली माझी? हाय चित्रा, कशी आहेस तू? मी मजेत. तुला का माझी एवढी काळजी वाटते? पण खरं सांग काय काम आहे? अरे ऍक्च्युली ते ना, उद्या माझा एक फोटोशूट होता. वाव. मग मग जी मॉडेल येणार होती फोटोशूट साठी, तिने ऍक्च्युली उद्या मला डिच केलंय. सॅड. मग तर मग तो फोटोशूट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग तर मग मी असा विचार करत होतो की यू कॅन बी माय मॉडेल फॉर टुमॉरोज फोटोशूट. अजिबात नाही. नो. अरे पण का? अरे मला मॉडेलिंग वगैरे नाही येत. अरे खूप सोपं असतं यार ते सगळं, आणि ते पोज वगैरे मी तुला सांगेल ना. आणि तसंही तू सुंदर आहेस तर तुला तसं काही प्रॉब्लेम होणार नाही. तू माझ्यासोबत फ्लर्ट करतोस? मी तुला फक्त अप्रिशिएट करतोय. आणि यार प्लीज ना, लास्ट मोमेंट कोणीच तयार होत नाहीये. आणि तसंही मला कोणतरी म्हटलं होतं की जर तुला माझ्या मदतीची गरज लागली तर मी तुला हेल्प करेल बर का. अच्छा, येते मी. नको काळजी करू. आणि हे असं मी बोलत नाही बर का. थँक्यू सो मच. मी तुला सगळे डिटेल्स पाठवतो बर का. चल चल बाय. बाय. चारूला सांगते. हा चारू ऐक ना, काय झालं माहितीये तुला? गेस व्हॉट, तो मला सुंदर बोलला आणि त्याने मला त्याच्या फोटोशूट साठी बोलवलंय ऍज अ मॉडेल. हो अगं, त्याची ती आधीची मॉडेल ना, तिला जमत नव्हतं. त्यांनी मला कॉल केला आणि ही सेट की तू येशील का. म्हणजे मी पहिले भाव खाल्ला थोडा की मला नाही जमणार, पण नंतर ही वॉज लाईक की तू करशील, मी तुला पोस्ट सांगेल आणि तू नको काळजी करूस, तू सुंदर आहेस. आणि आय वॉज लाईक व्हॉट एक्झॅक्टली. आर यू सिरियस? येस. पण दीदी प्लीज उद्या काहीतरी चांगलं घालून जा. चालेल, ठीक आहे, बघते मी. हो बाय. सुंदर कपडे शोधावे लागतील. सुंदर कपडे, सुंदर कपडे काय घालू? कुठे सुंदर कपडेच नाही आहेत माझ्या. हा रे, येतच असेल ती. ठीक आहे रे, उशीर लागू शकतो. एक तर लास्ट मोमेंट ती माझ्यासाठी तयार झाली, हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अरे हा रे, येतच असेल. डोंट वरी यार. थांब, मी नंतर बोलतो. हॅलो. हे बरं मी कशी दिसतेय? अरे ऍक्च्युली ते मी जरा मेकअप कमी केलाय, पण ती म्हणजे तुला जर हवा असेल तर मी मेकअप नाही, एक नंबर दिसतीयस.
इश्श. अरे चल, उशीर होतोय, चल. हो हो. कसे आले तरी फोटोज? हे बघ ना, काय बेस्ट फोटो झाले. बघ बघ, है ना. येणारच बेस्ट फोटोज. तसंही कुणीतरी म्हणालं होतं ना की तू सुंदर दिसतेस. ते तर तू शूटला यावी म्हणून होतं, बाकी तसं काय नाही. अच्छा, हो का? मग डिलीट कर ना हे आत्ताच्या अरे फोटोचं वेडी आहेस का? डिलीट केलं तर गेलं सगळं. म्हणजे अरे म्हणजे या फोटोजवरून मला इंटर्नशिप मिळू शकते. जस्ट होप की त्यांना हे फोटोज आवडावे. अरे आवडतील आवडतील, नको तू टेन्शन घेऊ. बाय द वे, हा फोटोग्राफीचा शौक कसा काय? लहानपणीचा शौक आहे. आता जसं वय वाढत गेलं तसं शौक पण वाढत गेलं. नाईस. तुला काही नाही आवड? मला ना कविता करायला आवडते. नाईस. चल मग ऐकू काहीतरी पोयम. आय लव्ह पोएम्स. तू ऐकणार? वाय नॉट. एक मिनिट हा. इर्शाद इर्शाद. ऐक हा. उसने बोला तू चांद है, वाह वाह. पर बिजली का बिल नहीं भरा. हं? गुलाब दिया तो मुरझा निकला. बाइक पर बैठी तो पेट्रोल खत्म. यही है उसका प्यार. वाह रे किस्मत, वाह रे किस्मत, वाह रे किस्मत. कशी वाटली? सॉरी सॉरी. नाईस नाईस. एवढी पण खराब नव्हती. वेल डन वेल डन. खूप चांगले होते, पण अजून खूप वर्क करू शकतेस तू याच्यावर. आणि तसंही एक महान व्यक्ती म्हणून गेलाय, अ पोएट लिव्स हिज पोएम बिफोर ही राइट्स इट ऑन अ पेपर. तू तुझ्या आर्टवर काम करत राहा. ओ शिट, मला निघावं लागेल, मला उशीर होतोय. मी येते हा. अरे पण झालं काय? अरे माझ्या मैत्रिणीचा बर्थडे उद्या, तर आम्ही शॉपिंगला जाणार होतो. मी येते, मला उशीर झालाय. ओके बाय बाय. ऐक ना, तू पण ये उद्या बर्थडेला. हे मी काय करू तिकडे येऊन? नाही नाही. अरे त्यांना भेटायचंय तुला सगळ्यांना. तू फेमस आहे त्यांच्यामध्ये. कसं? वॉलेट इन्सिडेंट्स. ए मग तर मी बिलकुल नाही येणार. नाही नाही. ए तुझं वॉलेट सांभाळलं होतं ना मी. ये गपचूप, आणि इन्व्हाइट तुला येईल. अरे पण मी त्यासाठी ऑलरेडी तुला ट्रीट दिली. अरे यार. यार काहीच कपडे कसे नसू शकतात माझ्याकडे, तर काय घालू मी? हॅलो चित्रा. बोला मग प्रकाशराव. अरे मला तुझ्या फ्रेंडचा बर्थडे इन्व्हाइट आलाय, पण तिला काय गिफ्ट देऊ हे जरा कळत नाही मला. अरे एवढी फॉर्मॅलिटी करायची गरज नाहीये. तू ये, तेच खूप होईल. अगं नाही ग, असं विदाऊट गिफ्ट मला नाही आवडणार. अरे घे काही पण. आता मुलींना काय आवडतंय मला कसं माहिती असणार. पण आता ह्याच्यात मी काय करू? बरं एक काम करू शकते का? पार्टीच्या जस्ट अगोदर माझ्यासोबत गिफ्ट सिलेक्ट करायला ये ना प्लीज. हा बेस्ट. म्हणजे मी आज शॉपिंग केलेली, तर त्यातल्या काही गोष्टी मला रिटर्न करायच्या होत्या, तर दोन्ही कामं होऊन जातील. बेस्ट बेस्ट चालेल. ठीक आहे, मग मी उद्या तुला लोकेशन आणि टाइम कळवते. ओके चालेल. बाय. बाय. येस. चला. उशीर. अरे ट्रॅफिक लागलं होतं. पण चल आता. चल.
एक मिनिट, तो बॉयफ्रेंड नाहीये माझा. मग कोण आहे तो? अगं वी आर जस्ट फ्रेंड्स. तू जस्ट फ्रेंडला मला माझ्याच बर्थडे पार्टीमध्ये बोलवायला लावलं त्याला. अगं मी तुला कसं खरं सांगू की खरंच आम्ही फ्रेंड्स आहोत. हे बघ चित्रा, मी लहानपणापासून तुला ओळखते. जर फिलिंग्स असतील तर आत्ताच बोलून दे. उगाच माझ्यासारखं नको व्हायला. चल सोड, लेट्स एन्जॉय द पार्टी. अगं काय कशी आहेस ग तू? 2 सिप मध्येच पूर्ण आउट झालीस. गप रे, किती घाण टेस्ट होती. मळमळतंय मला. पण काय म्हणा, आजचा दिवस बेस्ट होता. तुला माझं मळमळणं बेस्ट वाटतंय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, येस. अगं पण अशा अजून बऱ्याच गोष्टी घडल्या. जसं की अरे जसं की आपलं ते FC वर फिरणं, मग त्या पावसात भिजणं, कॉफी पिणं, वडापाव खाणं, या बड्डे पार्टीला येणं, आणि या बड्डे पार्टीत मला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणं, आणि आता ही नाईट वॉक. एक मिनिट, तू इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झालायस? येस. कॉंग्रॅच्युलेशन. मला माहिती होतं तू सिलेक्ट होणार आहे, कारण फोटोशूट साठी माझ्यासारखी मॉडेल असल्यावर कोणी कसं रिजेक्ट करू शकेल? ऑफकोर्स ऑफकोर्स. पण बाय द वे, रिअली थँक्यू चित्रा. यार म्हणजे जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहे ना, मी फक्त हसतोच आहे. काय लय भारी मुलगी आहे यार तू. म्हणजे एकदम गुड फ्रेंड ऑफ माइन. म्हणजे अरे लास्ट मोमेंट जेव्हा माझा शूट कॅन्सल झाला तेव्हा कोणीच नव्हतं तिथे, पण तू विदाऊट काही झिकझिक करता लगेच आली शूट साठी. जर फिलिंग्स असतील तर आत्ताच बोलून दे. उगाच माझ्यासारखं नको व्हायला. आणि त्यामुळेच मला तुझ्यासारखी एक मॉडेल. प्रकाश, काय झालं? मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. ऍक्च्युली नाही बोलू शकले यार काल पण त्याला. हा, सॅड लाईफ. मग कधी बोलणार आहेस आता त्याला? आज. एक मिनिट, रिली? मी ठरवलंय, मी त्याला आज प्रपोज करणारच आहे. पण दीदी, इज ही रिली शुअर अबाउट यू? आता ते त्याला विचारल्यावरच कळेल ना. हो हाय. अरे ऍक्च्युली मला तुला सॉरी, मी आत बोलायचंच विसरलो. आत ये ना प्लीज. हो. प्लीज. अरे ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचं. हा बोल ना मग. नाही तू पहिले बोल. अरे नाही ठीक आहे, सांग तू. अरे तुला काल रात्री पण काहीतरी सांगायचं होतं, पहिले तू सांग. अरे नाही ठीक आहे, तू आधी सांग. नक्की? हो. मला फायनली इंटर्नशिप मिळाली आहे. थँक्यू सो मच. उद्याच मुंबईला निघतोय. मुंबई? हो अगं डायरेक्टली तिथंच इंटर्नशिप मिळाली. फार मेहनत केली याच्यासाठी यार. त्यांना फोटोज आवडले आपल्या, माहिती का? खूप आवडली. आणि त्यांना पण खूप आनंद झाला या दिवसासाठी. खूप वाट बघितली. ते सगळं माझ्या दिसतंय. चित्रा चित्रा चित्रा, काय झालं? काही नाही. तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना? हेच की कॉंग्रॅच्युलेशन्स, प्राऊड ऑफ यू. बरं ऐक, मला एक काम आठवलंय, मी निघते. अरे पण थांब ना, पार्टी करून जाऊ. अरे नाही, खूप अर्जंट काम आहे, आपण भेटू लवकरच. मी येते. बाय. बाय, लवकर ये.
चित्रा कुठं होतीस? केवढे कॉल लावले मी तुला. एवढ्या घाई गडबडीत निघाली होती. काय झालं? अरे ते कामात होते मी. ते सोड, आत तर ये, आत ये. अरे पॅकिंग नाही झाली अजून? कुठे, सकाळपासून तेच तर करतोय. एकटाच करतोस का? रूममेट्स वगैरे नाही आहेत का? ऑफिस, सगळ्यांना काल फेअरवेल पार्टी दिली ना, तू तर नाही आली तिथे. सॉरी ना. मी काही हेल्प करू? ऑफकोर्स, असंच थोडी सोडणार आहे तुला. हे घे, चल. अरे मंद कुठलं. सगळं घेतलंयस ना? काही विसरला तर नाहीये ना? नाही, घेतलंय सगळं, चेक. आणि कॅब बुक केली आहे का? हो. मग काय मुंबईलाच सेटल का? छे, मुंबई तर आता जस्ट पहिला स्टॉप आहे आपला. अजून तर पूर्ण जग फिरायचं. नाही ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला विसरणार तर नाही ना? हे, तुला विसरणं शक्य आहे का? काही सांगता येत नाही बाबा तुमचं. नाही ते काय आहे ना, तुम्हाला फार वाईट सवय आहे विसरायची. अरे यार, थँक्यू सो मच वन्स अगेन. ट्रीट हवे बरं का आता. 100% पुढच्या वेळेस. कसं होणार आहे? मी मदत करू? मी नाही घेते. चलो बाय, भेटू लवकर. बाय. ट्रॅव्हल सेफ. येस. मंद कुठला. भेटशील तू मला पुन्हा कधी आता, कोणास ठाऊक ती वेळ येईल तरी का. बोलायचे होते बरेच माझ्या मना, समजून घेशील का तू तेवढीच आशा. विसरतोस म्हणून काळजी सतत वाटे, आता जरा जपून वागणे गरजेचे असावे. अचानक भेटूनी तू माझ्या जगा, नव्याने मी पाहे माझ्या त्याच छटा. नियतीने रचुनी सारे जुने साचे, त्याच खेळात नव्याने भेटू दोघे. तुझ्या सोबतच्या आठवणी घेऊन मनाशी, निरोप घेते मी आता या गोड प्रवासाची. बंद कुठली.